मला असं वाटतंय की आता खराच विषय फार पद्धतशीरपणे गुंडाळण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडूनच होत आहे। SIT कडून अगदी सुरुवातीला ज्या सकारात्मक अपेक्षा आम्ही व्यक्त केल्या होत्या त्या किती फोल ठरल्यात हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। तेजस्विनी सातपुते या SIT स्पेशालिस्ट म्हणून सरकारकडून प्रत्येक प्रकरणामध्ये नेमल्या जाणाऱ्या अधिकारी आहेत, पण त्यांच्याकडून विषय लॉजिकल एंडला जात नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय। आणि दुर्दैवाने म्हणजे एका महिला अधिकारी असूनही मला त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल खात्री आहे, पण त्या कार्यक्षमता त्या का वापरल्या जात नाहीत? कदाचित सरकार पक्ष आणि सरकार पक्षातल्या लोकांचा त्यांच्यावर दबाव आहे का असंही वाटायला लागते। कारण शक्यता नाकारता येत नाही की खरातकडे अनेक राजकीय लोकांचा खोलचिट्टा असू शकतो आणि त्यामुळे आता तर काय चित्रपट वगैरे येतोय म्हणे, काय सांगता येत नाही। अशोक खरातवरती महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल चित्रपट येतोय, याच्यामध्ये रुपाली चाकणकरची भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद करणार। मात्र अभिनेत्री दीपाली सय्यदला धमक्याचे फोन येतात की तुला गोळ्या झोडू, तुझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू अशा धमक्या आहेत। ते असं कोणालाही करू नये। मला वाटतं दीपाली सय्यद या एखाद्या राजकीय पक्षात काम करण्याच्या आधी त्या कलाकार आहेत। आपल्याकडे अमोल कोल्हे सुद्धा कलाकार आहेत आणि त्यांना त्यांची एक करिअर लाईन त्यांची ठरलेली आहे, त्यामुळे त्यांनी कुठे काम करायचं ते स्वातंत्र्य त्यांना असलं पाहिजे। पण माझ्यासाठी चिकित्सा किंवा उत्सुकतेचा प्रश्न वेगळाच आहे। म्हणजे चाकणकरांची भूमिका कोण करत आहे किंवा दीपाली सय्यद कोणाची भूमिका करत आहेत हे यथावकाश स्पष्ट होईल, पण अशोक खरातची भूमिका नेमकं कोण करत आहे? कदाचित मुलुंडचे PhD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांना अशोक खरातांची भूमिका मिळते का हे बघणं जरा औत्सुक्याचं राहील।